नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या आपल्या लेक्चर्समध्ये आपण पॅरलल सर्किट्स यूजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्मचे न्यूमरिकल्स चेकआउट करणार आहोत. बिफोर गोइंग टू स्टार्ट द RLC parallel, the first numericals is RL are connected in series and while the capacitor are connected in parallel. तर हे जे फर्स्ट न्यूमरिकल्स आपल्याला इथे दिसतंय तर या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला 10 व्होल्टचा सप्लाय कनेक्टेड केलेला मिळतोय थ्रू द 2 ओम रेजिस्टन्स आणि पोझिशन ए आणि बी अशा प्रकारे आपल्याला दिसतं. हा ॲरो इथे जो डाऊनवर्ड दिसतोय म्हणजेच काय की आफ्टर स्विचिंग हा ए वरून कुठे येणार आहे बीला. पण जेव्हा हा ए पोझिशनला कनेक्टेड आहे तेव्हा याने 10 व्होल्ट कशाला कनेक्टेड असणार आहे कपॅसिटरला. तर 10 व्होल्ट कपॅसिटर चार्ज झालेला असणार आहे इनिशियली. म्हणजेच आपण फर्स्ट स्टेप्स इथे घेणार आहोत टी लेस दॅन झिरो. लेस दॅन झिरो म्हणजे टी इज इक्वल टू झिरोला तर स्विचिंग झालेलं आहे. टी लेस दॅन झिरोला काय होणार आहे बिफोर स्विचिंग. जस्ट बिफोर स्विचिंग म्हणजेच टी इज इक्वल टू झिरो निगेटिव्हसाठी. तर आपल्याला अशा प्रकारचं सर्किट मिळणार. म्हणजेच तुमचा 10 व्होल्ट हा 2 ओमच्या रेजिस्टन्स थ्रू फक्त कपॅसिटरला कनेक्ट असणार. म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर इथे जर तुम्ही मल्टीमीटर कनेक्ट केलं तर तुम्हाला 10 व्होल्टच मिळणार आहे. सो व्होल्टेज ऑफ कपॅसिटर बिफोर स्विचिंग इज इक्वल्स टू द व्होल्टेज ऑफ कपॅसिटर आफ्टर स्विचिंग. 10 व्होल्ट आपल्याला इक्वेशन 1 मध्ये मिळालं. सेकंड स्टेपला आपण जाणार आहोत. सेकंड स्टेपमध्ये आपण टी ग्रेटर दॅन झिरोसाठी जनरल इक्वेशन्स काढणार आहोत. ओके. आणि इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपण इथे अप्लाय करणार आहोत. का बरं? कारण की सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किट होणार आहे कारण की टी ग्रेटर दॅन झिरोला म्हणजेच आफ्टर स्विचिंगला स्विच हा ए पोझिशन्सवरून बी पोझिशन्सला आलेला असणार. आणि अशा केसमध्ये आपल्याला हा सिरीजली कनेक्टेड हे सर्किट दिसणार. तर आर इथे 2 ओम आहे, एल इथे 0.5 हेनरी इतका आहे आणि इथे कपॅसिटरने व्होल्टेज अगोदर स्टोअर केलेला असणार आहे जो की 10 व्होल्ट असणार आहे. सो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस कपॅसिटर आणि कपॅसिटरने स्टोअर केलेला अगोदरचाच व्होल्टेज इज इक्वल टू 0. तर लॅपलास ट्रान्सफॉर्म जर याचं घेतलं तर आरचा आरच राहणार, आय ऑफ टीचा कॅपिटल आय ऑफ एस असा होणार आहे. एल डी ए बाय डी टीचा लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण अगोदरच फॉर्म्युले बघितलेले आहेत. ओके. सो फॉर्म्युले आपल्याला पाठ करावे लागणार आहेत आणि ते फॉर्म्युले आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर केलेले आहेत. ओके. सो तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा बघू शकता. तर जस्ट अ मिनिट. ओके, ठीक आहे. सो व्हॉट्सअप ग्रुपला आपण हे सगळे 6 फॉर्म्युले एल आणि सीचे 6 फॉर्म्युले जे तुम्हाला सांगितलेले आहेत ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आपल्याला तिथे बघायला मिळतील. तर आरची व्हॅल्यू इथे आपण 1 ओहम्स पुट डाऊन करणार आहोत. एलची व्हॅल्यू 0.5 एस आय एफ टी आणि इंडक्टरने अगोदर स्टोअर केलेला जो करंट असणार आहे तो 0 असणार आहे. तो आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये फाइंड आउट केलेला आहे. 1/c, सी इथे 1 हेनरी आहे, सॉरी 1 फॅरेड आहे त्याच्यामुळे 1/1 ॲज इट इज ठेवणार आहोत. व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर हा 10 होता आणि 10चा जर तुम्ही लॅपलास घेतला 10 व्होल्टचा लॅपलास तर 10/s इज इक्वल टू आपल्याला राईट हँड साईडला ट्रान्सफर करून द्या, तो मायनसमध्ये जाणार. म्हणजे तिथे आपण जर या फर्स्ट टर्म, सेकंड टर्म्स आणि थर्ड टर्म म्हणून जर आय एस जर कॉमन काढला तर आपल्याला टर्म्स मिळणार ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 0.5s प्लस 1/s इज इक्वल टू राईट हँड साईडला आलेला 10/s हा मायनस 10/s झालेला असणार आहे. जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो कम्प्लिटली स्क्वेअर ब्रॅकेट राईट साईडला ट्रान्सफर करा म्हणजेच लेफ्ट हँड साईडला फक्त आणि फक्त आय एस तिथे राहणार. ओके. सो आय एस आपण फाइंड आउट करताना राईट हँड साईडला आपल्याला -10/s. सो हा एस खाली असलेल्या स्क्वेअर ब्रॅकेटला मल्टिप्लाइड होणार तर आपल्याला s प्लस 0.5 s स्क्वेअर प्लस 1 अशा प्रकारे मिळणार. बट एसचा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला 1 असायला पाहिजे तर इथे 0.5 आहे. मग इथे 0.5ला आपल्याला गायब करायचं आहे, व्हॅनिश करायचं आहे म्हणून आपण डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर्स बाय 0.5 करतो. आणि असं डिवाइड बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर्स बाय 0.5 केल्यानंतर आपल्याला काय मिळतं आहे -20 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2. ओके. आता हा जो s स्क्वेअर प्लस 2s प्लस 2 जो इथे आपल्याला मिळतोय त्याला आपण थोडं रिअरेंज करून असं लिहू शकतो का बघा, s स्क्वेअर प्लस 2s प्लस 1 प्लस 1. आणि हा जो s स्क्वेअर 2s प्लस 1 जो ब्रॅकेटमध्ये मी इथे कव्हर केलेला आहे त्याला आपण काय करू शकतो s प्लस 1चा होल स्क्वेअर. ओके.
आणि +1 तर 1चा स्क्वेअर घेतला तरी चालेल, याला डायरेक्टली स्क्वेअर लिहिला तरी चालेल, कारण की 1चा स्क्वेअर हा 1च आन्सर असतो. ओके, -20ला बाहेर घेतलेलं. तर अशा प्रकारे आता हा जो आयसची आपल्याला ही जी टर्म मिळालेली आहे त्याचा जर आपण इन्व्हर्स लॅपलास जर घेतला तो काहीसा आपल्याला अशा प्रकारे मिळणार. ओके, सो आपण sin 80चा फॉर्म्युला अगोदरच स्टडी केलेला आहे, a/s² + a². म्हणजे a ही टर्म्स आपल्याला न्यूमरेटरला असली पाहिजे आणि डिनॉमिनेटरला त्याचा s² प्लस सोबत a² असला पाहिजे. सो इथे आपल्याला बघा 1 ही आपली a टर्म्स दिसते. ओके, तसंच हा 20 आपण ॲज इट इज घेतलेला आहे, आय ऑफ एसचा IIT झालेला आहे, -20 आपण ॲज इट इज -20 होणार आहे. लॅपलास या कर्ली ब्रॅकेटचा जर लॅपलास तुम्ही घेतला तर तो आपल्याला काय म्हणणार. सो 1 s+1चा होल स्क्वेअर जो दिसतोय तर त्याला s² म्हणून कन्सिडर करा. बट s+1चा 1/s+1चा जर आपण लॅपलास घेतला तर तो e⁻⁻1t असा असतो. आणि ह्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जो कंप्लीट टर्म्स आहे ती a/s² + a² साठी दिसते, जिथे a ची व्हॅल्यू ही 1 आहे, म्हणजेच sin 80 आपल्याला अशा प्रकारे इथे मिळतो. ओके, सो असा हा सिम्पल न्यूमरिकल्स आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. तर हा फॉर्म्युला इथे कसा डिराईव्ह केलेला आहे आणि इथे जी अरेंजमेंट तुम्ही केलेली आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनची, तर ती इथे आपल्याला महत्त्वाची होती या न्यूमरिकलमध्ये स्टडी करण्यासाठी. तसंच सेकंड न्यूमरिकल्समध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की फाइंड द एक्सप्रेशन्स v ऑफ t okay, find the expression v of t if the switch is closed at t is equal to 0. तर इथे आपल्याला 10 एम्पियर करंट सोर्स आहे, पॅरलली स्विच कनेक्टेड आहे, ॲरो बाहेरच्या बाजूला म्हणजेच बिफोर स्विचिंगला स्विच क्लोज होता आणि आफ्टर स्विचिंगला स्विच ओपन असणार आहे. आरची व्हॅल्यू 2 ohms आहे, एल हा 0.5 हेनरी आहे, कपॅसिटर 1 फॅरेडचा आपल्याला बघायला मिळतो. सो आपण फर्स्ट स्टेप्स इथे करणार t<0. सो t=0ला जर स्विचिंग होते, सो t<0 म्हणजेच t= बिफोर स्विचिंगला हा स्विच क्लोज असणार आहे, म्हणून इथे क्लोज दाखवलं आहे. तर इथे R, L आणि C हे व्हर्च्युअली कनेक्टेड असणार आहे. कोणताही करंट R, L, C म्हणून फ्लो होणार नाही. का बरं? कारण की जेव्हा स्विच हा क्लोज होणार तर तो शॉर्ट सर्किट म्हणून ॲक्ट होणार आणि करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम लो रेझिस्टिव्ह पाथ. सो करंट इज ऑलवेज लो रेझिस्टिव्ह पाथ म्हणून फ्लो होत असतो, म्हणून तर L किंवा C किंवा R म्हणून फ्लो होणार नाही. मग अशा केसमध्ये जर तुम्ही इंडक्टरचा करंट किंवा कपॅसिटरचा व्होल्टेज काढण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला 0 एम्पियर आणि 0 व्होल्ट रिस्पेक्टिव्हली मिळेल. आपण डायरेक्टली सेकंड स्टेपला जाणार आहोत, जनरल इक्वेशन्स. आता पॅरलली कनेक्टेड आहे म्हणून आपल्याला इथे किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय करावा लागणार आहे आणि तो टाईम t<0 इन्स्टंटला आपल्याला सो t=0ला जर स्विचिंग होते, सो t>0ला म्हणजे 0 इन्स्टंट झाल्यानंतर म्हणजेच जस्ट आफ्टर द स्विचिंगला आपल्याला इथे KCL अप्लाय करायचं. सो KCL इथे तुम्हाला बघतोय 10 एम्पियर हा करंट रेजिस्टर म्हणून फ्लो होणार, प्लस करंट इंडक्टर म्हणून आहे, रिमेनिंग करंट कपॅसिटर म्हणून फ्लो होणार. सो करंट इन द रेजिस्टर इट्स अ Vs/R, करंट इन द इंडक्टर इट्स अ 1/SLVs प्लस बिफोर इंडक्टरने स्टोअर केलेला जो करंट असणार आहे तो करंट इन द कपॅसिटर SCVs मायनस बिफोर कपॅसिटरने स्टोअर केलेला जो व्होल्टेज असणार आहे तो सबट्रॅक्ट करायचा आहे, इज इक्वल टू राईट हँड साईडला जो 10 एम्पियर करंट आहे 10/S तिथे होणार आहे. तर इथे एलची व्हॅल्यू पुट डाऊन केलेली आहे, ही तर IL बिफोर स्विचिंगला तर 0 असणार आहे. इथे कपॅसिटरची व्हॅल्यू 1 फॅरेड पुट केलेली आहे आणि कपॅसिटरचा बिफोर स्विचिंगचा जो व्होल्टेज आहे तो 0 असणार आहे. ओके, सो 10/S राईट हँड साईडला आपल्याला मिळणार. मग आता इथे बघा फर्स्ट टर्म्स म्हणून VS, सेकंड टर्म्स म्हणून VS आणि थर्ड टर्म म्हणून VS जर मी कॉमन काढला तर मला ब्रॅकेट काहीसे असा प्रकारे मिळतो 1/2 प्लस 1/0.5S प्लस S इज इक्वल्स टू 10/S. ओके, सो हा कम्प्लीट ब्रॅकेट जर राईट हँड साईडला जर मी ट्रान्सफर केला तर मला VS इज इक्वल टू 10/S ब्रॅकेटला मल्टिप्लाइड होणार आहे, ब्रॅकेटला एसने मल्टिप्लाय केल्यानंतर S/2 प्लस 1/0.5 प्लस S² आपल्याला मिळणार. ओके, सो ही जी टर्म्स आपल्याला मिळालेली आहे S² प्लस 0.5S प्लस 2, तर याचा जर का आपण A² प्लस 2AB प्लस C²
बी स्क्वेअर म्हणतो आपण याला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, सो असं जर आपण याला सॉल्व केला तर ॲक्च्युली हा फक्त ए स्क्वेअर प्लस 2ab आपल्याला मिळतोय. जर आपण अशा प्रकारे हा ब्रॅकेट जर इथे सॉल्व केला तर बघा, एस प्लस 0.25चा होल स्क्वेअर. सो एस प्लस 0.25चा होल स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे, एस स्क्वेअर प्लस 2 इंटू एस इंटू 0.25 म्हणजेच 0.25 इंटू 2 म्हणजेच 0.5 म्हणजेच सेकंड टर्म सॅटिस्फाय होते. बट बी स्क्वेअर म्हणजेच 0.625चा होल स्क्वेअर आपल्याला करावं लागणार. सो 0.625 म्हणजेच 0.25चा जर स्क्वेअर केला तर तो 0.625 असणार आहे. तर हा 0.0625 जो आहे इतका तर आपला झालेला आहे. मग हा 2 म्हणून 0.0625 जर आपण मायनस केला तर रिमेनिंग जे टर्म्स उरणार आहे ते 1.9375 अशी उरणार आहे. ओके, तर आपण इथे फक्त रिअरेंजमेंट केलेली आहे. तर बघा इथे तुम्हाला हा व्ही एस दिसतोय, हा 10 आपण ॲज इट इज 10 ठेवला आहे. आणि हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचं स्प्लिटिंग काहीसं अशा प्रकारे केलेलं आहे, एस प्लस 0.25चा होल स्क्वेअर प्लस 1.9375. ओके, सो 1.9375 इज द डिफरन्स. हा कशाचा डिफरन्स, तर एस प्लस 0.25 होल स्क्वेअरचं सॉल्व केल्यानंतर जो बीची व्हॅल्यू उरतं त्याचा हा डिफरन्स आपल्याला इथे ॲड केलेला आपण भेटतो. हा डिफरन्स आपण कशासाठी ॲड करतोय, तर आपल्याला साइन एटीचा फॉर्म्युला ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरमध्ये त्याला अरेंज करायचं आहे म्हणून बघा इथे हा दिसतोय तुम्हाला. हा 10 आपण बाहेर काढून टाकलेला आहे. ओके, हा 10 बाहेर काढून टाकल्यानंतर ही जी टर्म्स आहे ही टर्म्स आपल्याला काहीशी अशा प्रकारे मिळते. 10 बाहेर काढलेला आहे. सो 1 अपॉन एस प्लस 0.25चा होल स्क्वेअर प्लस 1.3919चा होल स्क्वेअर. का बरं, ही जी टर्म्स आहे ही टर्म्स आपल्याला ए स्क्वेअरमध्ये आणायची होती. कोणती टर्म्स, 1.9375. सो 1.93 अंडरूट काढून घ्यायचा 1.3919. ओके, सो 1.3919 हा चा स्क्वेअर घेतला तर आपल्याला ही टर्म्स इथे मिळणार. मग इथे बघा आपल्याला न्युमरेटरला सुद्धा ए व्हॅल्यू आणायची होती. डिनॉमिनेटरच्या एस स्क्वेअर आणि ए स्क्वेअरच्या व्हॅल्यू तर आलेल्या आहेत, बट न्युमरेटरला सुद्धा ए आणायची होती. मग ती कशी आणणार, तर वर आपल्याला 1 दिसतोय तर त्याला मल्टिप्लाइड करणार आपण 1.3919. फक्त न्युमरेटरला मल्टिप्लाइड करून चालत नसतं. तर मॅथमॅटिक्समध्ये जे आपण चेंजेस न्युमरेटरमध्ये करतो सेम चेंजेस आपल्याला डिनॉमिनेटर्समध्ये करायचे. म्हणून 1.3919नी आपण मल्टिप्लाइड केलं. तर तसंच इथे 1.3919नी आपण याला सिस्टीमला डिवाइड केलेलं दिसतंय. ओके, सो 10 डिवायडेड बाय 1.3919 इज नथिंग बट 7.19. आणि रिमेनिंग हा जो ब्रॅकेट तुम्हाला दिसतो हा ब्रॅकेट कायचा असा दिसेल, 1.3919 डिवायडेड बाय एस प्लस 0.525चा होल स्क्वेअर प्लस 1.3919चा होल स्क्वेअर. म्हणजे ही टर्म्स आता एक्झॅक्टली साइन एटीच्या फॉर्ममध्ये आपण आणलेली आहे. मग आता साइन एटीच्या फॉर्ममध्ये आणलेली आहे. टेकिंग इन्व्हर्स लॅप्लास करा आणि त्याचा इन्व्हर्स लॅप्लास आपल्याला इथे घेतलेला बघायला मिळतो. व्ही एस व्ही टी 7.19 एस प्लस 0.25चा 1 अपॉन एस प्लस 0.25 e रेज टू दी पॉवर मायनस 0.25t ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इट्स अ साइन ए टी. एची व्हॅल्यू आहे 1.3919t. सो दिस इज द फायनलाइज आन्सर. सेम थिंग्स आपण थर्ड एक्झाम्पलला जर बघितलं तर इथे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत, ज्याला आपण फॅक्टरायझेशन मेथड्स आपण म्हणतोय. ओके, तर इथे 4e रेज टू दी पॉवर टी एक्सपोनेन्शियलमध्ये आपल्याला करंट दिलेलं आहे. स्विच के म्हणून नाव दिलेलं आहे. 0.2 ओमचा रेजिस्टन्स आहे, 1/6 हेनरीचा इंडक्टर आहे, 1 फॅरेडचा कॅपॅसिटर आहे. ॲरो हा ॲज युजल स्विचचा ॲरो हा डाऊन बाहेरच्या बाजूने आहे, म्हणजेच बिफोर स्विचिंगला हा स्विच क्लोज असणार. मग आपण फर्स्ट स्टेपला बिफोर स्विचिंगला जाणार. बिफोर स्विचिंगला टी लेस दॅन 0साठी, म्हणजे 0 स्विचिंग होण्याच्या अगोदर, लेस दॅन 0 म्हणजेच बिफोर स्विचिंगला जो करंट इंडक्टर म्हणला आणि कॅपॅसिटर व्होल्टेज म्हणला जो असणार आहे तो 0च असणार आहे, कारण की इथे शॉर्ट सर्किट झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर डायग्राम्समध्ये आपण ते क्लिअरली तिथे मेन्शन केलं. डायरेक्टली आपण सेकंड स्टेपला जाणार आहोत. जनरल इक्वेशन्स फॉर्म करणार आहोत. टी ग्रेटर दॅन 0साठी इथे KCLच अप्लाय करणार आहोत, कारण की पॅरलल सर्किट्स आहे. IL प्लस IC इज इक्वल्स टू टोटल करंट I असणार आहे. ओके, रेजिस्टर म्हणला करंट हा व्होल्टेज अपॉन रेजिस्टर. इंडक्टर म्हणला करंट जो असणार आहे 1 अपॉन L इंटिग्रेशन्स ऑफ VDT. कॅपॅसिटर म्हणला जो करंट आहे CdV/dt इज इक्वल टू टोटल करंट आपल्याला 4e रेज टू दी पॉवर मायनस टी इतका दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. ओके, मग याचं डायरेक्टली जर लॅपलासमध्ये कन्व्हर्जन्स केलं तर V ऑफ S अपॉन R
प्लस 1/L जर कॉमन काढला तर ह्या इंटिग्रेशन ऑफ व्ही डी टी जो असणार आहे तो आपण फॉर्म्युले म्हणून घेतलेला आहे 1/S VS प्लस बिफोर इंडक्टरने स्टोअर केलेला करंट. ओके, तसंच कॅपॅसिटर सी बाय टूला डेरिवेशन्स ऑफ डी व्ही. सो एस व्ही एस मायनस व्ही कॅपॅसिटरने स्टोअर केलेला बिफोर स्विचिंगला जो व्होल्टेज स्टोअर केला तो मायनस करायचा इज इक्वल टू राईट हँड साईडला 4 जर बाहेर काढला तर ई रेस्ट टू दी पॉवर मायनस टीला 1/S प्लस 1 आपण लिहू शकतो. ओके, सो इट्स अ 4/S प्लस 1. बट इंडक्टरने बिफोर स्विचिंगला आणि कॅपॅसिटरने बिफोर स्विचिंगला जो व्होल्टेज आणि करंट स्टोअर केले ते तर झिरोज आहेत. मग ते झिरोज पुट केले तर मी पहिल्या टर्म्स म्हणून व्ही एस कॉमन काढला, दुसऱ्या टर्म्स म्हणून व्ही एस कॉमन काढला आणि थर्ड टर्म्स म्हणून व्ही एस कॉमन काढला तर मला काहीसा ब्रॅकेट असा मिळाला जो कंप्लीट ब्रॅकेट आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू आणि व्ही एस आपल्याला काय मिळते ते बघूया. तर व्ही एस बघा आपल्याला 1/0.2S 6/S इज इक्वल टू 4/S प्लस 1 अशा प्रकारे मिळतो. बट इथे कोणत्याही प्रकारची एस स्क्वेअरची टर्म आली नाही आहे म्हणून दोन्हीही साईडला बोथ साईडला एसने मल्टिप्लाय केला. सो एसने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 इंटू एस 5S, एस इंटू एस एस स्क्वेअर, 6/S इंटू एस 6. ओके, अँड इट्स 4S/S प्लस 1 आपल्याला मिळतं. याला थोडं रिअरेंज केलं, एस स्क्वेअरवाली टर्म्स अगोदर घेतली, 5S सेकंड मिडलला घेतलेली आणि 6 विदाउट एसवाली थर्डला. तर हा कम्प्लीट जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे राईट हँड साईडला शिफ्ट करून टाका तर तुम्हाला काहीसं व्ही एस आपल्याला अशा प्रकारे मिळणार 4S/S प्लस 1 इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 5S प्लस 6. आता एस स्क्वेअर प्लस 5S प्लस 6चे जर फॅक्टर तुम्ही पाडले तर एस प्लस 2 एस प्लस 3 हे दोन फॅक्टर्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि मग आपण 4S इज इक्वल टू A/S प्लस 1 प्लस B/S प्लस 2 प्लस C/S प्लस 3 म्हणजेच फॅक्टरायझेशन मेथडने इथे जातात. आता ABCच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे काढायच्या आहेत. तर एसची व्हॅल्यूज जर -2 पुट केली तर तुम्हाला बीची व्हॅल्यू 8 मिळणार. पुट एस इज इक्वल टू -1 सो एची व्हॅल्यू -2 मिळणार. एस इज इक्वल टू -3 तो सीची व्हॅल्यू -6 मिळणार. ओके, सो अशा प्रकारे ABCच्या व्हॅल्यू तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने फाइंड आउट करायचे आहे आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये पुन्हा पुट केलं तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला अशा प्रकारे मिळतील. आता -2/S प्लस 1 प्लस 8/S प्लस 2 प्लस मायनस होणार 6/S प्लस 3. तर यांचा इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म जर आपण घेतला तर तो आपल्याला मिळणार व्ही ऑफ टी इज इक्वल टू -2 बाहेर काढला 1/S प्लस 1चा लॅपलास ई रेस्ट टू दी पॉवर -t. 8 बाहेर काढलेला आहे इन्व्हर्स 1/S प्लस 2चा ई रेस्ट टू दी पॉवर -2t. -6 आपण कॉमन काढलेला आहे इन्व्हर्स लॅपलास ऑफ 1/S प्लस 3 ई रेस्ट टू दी पॉवर -3t. तर अशा प्रकारे आपल्याला हा व्ही ऑफ टी इथे फाइंड आउट झालेला मिळतो. तर हा जो युनिट नंबर 5 आहे यामध्ये आपण सुरुवातीला सिरीजली RL, सिरीजली RC आणि सिरीज RLC जे ट्रान्झिएंट रिस्पॉन्स फाइंड आउट केले लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड यूज करून. बट आजच्या लेक्चरला आपण पॅरलल RL आणि RLC ट्रान्झिएंट फाइंड आउट केलेले लॅपलास ट्रान्सफॉर्म यूज करून. ओके, नेक्स्ट जो टॉपिक आपला जो राहिलेला आहे दॅट इज नथिंग बट द लॅपलास ऑफ स्टँडर्ड स्टेट सिग्नल. तर यामध्ये आपल्याला काही स्टँडर्ड टेस्ट सिग्नल्स मिळालेले असतात तर त्यांचा आपण इथे टेबल फॉर्म करून घेऊया. तर युनिट स्टेप फंक्शन जर असेल सो लॅपलास जर त्याचा घ्यायचा असेल तर युनिट स्टेप फंक्शन हे U ऑफ टीने इंडिकेट केलं जातं आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये U ऑफ टी लिहून त्याचा जर लॅपलास आपण घेतला तर तो 1/S इतका असतो. तसंच युनिट इम्पल्स फंक्शन्स असणार आहे जो की डेल्टा टी या सिम्बॉलने आपण दाखवणार आहोत आणि त्याचा जर आपण लॅपलास घेतला तर तो 1 असणार आहे. तसंच युनिट रॅम्प फंक्शन्स R ऑफ टीने इंडिकेट केल्या जाणार आहे त्याचा जर आपण लॅपलास घेतला तर तो 1/S² असा आपल्याला मिळणार आहे. ओके, शिफ्टेड युनिट स्टेप फंक्शन्समध्ये आपल्याला लॅपलास U ऑफ टी मायनस ए जर का आपण इथे लॅपलास घेतला तर ई रेस्ट टू दी पॉवर -AS इंटू 1/S अशा प्रकारे मिळतो. तसंच शिफ्टिंग हे पॉझिटिव्ह डायरेक्शनने सुद्धा असू शकतो म्हणून लॅपलास युनिट स्टेपचा U ऑफ टी प्लस ए जर असेल तर ई रेस्ट टू दी पॉवर AS इंटू 1/S अशा प्रकारे लॅपलास तिथे आपल्याला काढावा लागेल. सो फिफ्थमध्ये आपण बघूया शिफ्टेड युनिट इम्पल्स फंक्शन. तर इम्पल्स फंक्शनमध्ये डेल्टाने इंडिकेट केला असतो डेल्टा टी मायनस एचा लॅपलास ई रेस्ट टू दी पॉवर -AS असणार आहे. डेल्टा टी प्लस एचा जेवढं शिफ्टिंग असणार आहे ई रेस्ट टू दी पॉवर AS असणार आहे. ओके, सेम थिंग्स युनिट रॅम्प फंक्शनसाठी जर का आपण लॅपलास फाइंड आउट केला R ऑफ टी मायनस ए सो ई रेस्ट टू दी पॉवर -AS 1/S² हा त्याचा लॅपलास असणार. तसाच लॅपलास ऑफ R
टी प्लस एचा जर आपण तिथे लॅपलास काढला तर तो ई रेस टू दी पॉवर ए एस इंटू 1/s² अशा प्रकारे त्याचा तो लॅपलास असणार. तर हे जे 6 फॉर्म्युलेज आपण इथे बघितलेले आहे, हे 6 फॉर्म्युले आपल्याला उद्याच्या लेक्चरला लागणार आहेत. तर ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथे संपवू.